Now we will see now we will see hydroelectric energy power plant. Hydroelectric energy power plant. In this, kinetic energy in flowing water or the potential energy in water reservoirs is a conventional source of energy. Conventional source आणि नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस, हे तुम्ही जे फॉसिल फ्युएल्स आहेत ज्यांच्यापासून आपण एनर्जी मिळवतो, दे आर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. आणि आता फ्लोईंग वॉटर किंवा वॉटर स्टोर्ड इन डॅम, त्यांच्यामध्ये असणाऱ्या पोटेन्शियल एनर्जी, फ्लोईंग वॉटरमध्ये कायनेटिक एनर्जी, आणि दिस इज काय असणार आहे, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. मीन्स इट कॅन बी रिप्लेनिश्ड अगेन अँड अगेन, वी कॅन यूज इट, विल नॉट फिनिश ऑफ. त्याला म्हटलं आहे कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर or the potential energy in water reservoir is a conventional source of energy. In hydroelectric power plant, the potential energy in water stored in a dam is converted into kinetic energy of water. Fast flowing is brought from the dam to the turbine at the bottom of the dam. The kinetic energy of flowing water drives the turbine. The turbine in turns drives the generator to generate electricity. आता हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी तयार करण्या किंवा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर, त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लोईंग वॉटर किंवा पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर रिझर्वायर्स यांचा यूज केला जातो. पहिल्यांदा potential energy in water stored in dam is converted into kinetic energy. डॅममधलं पाणी जे आहे ते फ्लो केलं जातं विथ अ ग्रेट स्पीड, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. अँड धिस फास्ट फ्लो ऑफ वॉटर इज ब्रॉट टू द टर्बाईन्स. म्हणजे जो काही फास्ट फ्लो आहे वॉटरचा, तो फ्रॉम द डॅमपासून तो कशावरती, डॅममधून तो कशामध्ये आणला जातो, टर्बाईन्स जिथं बसवलेत तिथं ॲट द बॉटम ऑफ डॅम. आणि द कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लोईंग वॉटर ड्राईव्स द टर्बाईन्स. ते फ्लोईंग वॉटर, कायनेटिक एनर्जी फ्लोईंग वॉटरमध्ये असलेल्या कायनेटिक एनर्जीमुळं टर्बाईन्स रन होणार आहेत आणि टर्बाईन्स रन झाल्यावरती जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाणार आहे. इथं तुम्हाला ब्लॉक डायग्रॅम दाखवलेली आहे. एनर्जी फ्लो कसा होतो हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये, फ्लो ऑफ एनर्जी चा ब्लॉक डायग्रॅम. पहिलं वॉटर रिझर्वायर्स म्हणजे वॉटर स्टोर्ड इन डॅम, इट हॅज पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यानंतर ती एनर्जी वॉटर टर्बाईन्सला मिळाली जाणार आहे. वॉटर टर्बाईन्स रोटेट होणार आहेत आणि जनरेटरमध्ये, आता टर्बाईन्स रोटेट झाले की जनरेटरमधलं मॅग्नेट रोटेट होणार आहे आणि कंडक्टिंग कॉईलमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. दीज आर द डिफरंट स्टेजेस इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. पहिला कोणता आहे स्टेज, तर वॉटर रिझर्वायर विथ पोटेन्शियल एनर्जी, वॉटर टर्बाईन्स, जनरेटर्स आणि नंतर असणारे इलेक्ट्रिकल एनर्जी. हा झाला ब्लॉक डायग्रॅम शोईंग द कंपोनंट्स ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटचे वेगवेगळे स्टेजेस कोणते आहेत ते दाखवलं. नाव हिअर इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग. आता इथं हे नेम जे आहे ते हे नेम इथं नको आहे, हे या पेजवरती पुढं आपण बघणार आहोत. युजिंग विंड एनर्जी हे नंतर बघायचं आहे. आता इथं त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक फ्लो चार्ट दाखवलेला आहे आणि तो काय आहे, दिस फ्लो चार्ट रिप्रेझेंट्स एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. मग त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर, त्या एनर्जीपासून वॉटर ज्या वेळेला फ्लो होतं त्यावेळेस कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर, त्या एनर्जीमुळं टर्बाईन्स रोटेट होणार आहेत, म्हणजे कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन्सला ती मिळणार आहे आणि कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन्समुळं इलेक्ट्रिसिटी जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाणार आहे. म्हणजे त्या टर्बाईन्स, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन्स इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचा फ्लो. पहिल्यांदा वॉटर जे आहे डॅममध्ये स्टोअर असलेलं, रिझर्वायरमध्ये स्टोअर्ड असलेलं, it has potential energy. It is allowed to flow
इन अ ग्रेट स्पीड किंवा हाय वेलॉसिटी. सो इट पोटेन्शियल एनर्जी त्याचं कन्व्हर्शन कायनेटिक एनर्जी ही फ्लोईंग वॉटरला असणार आहे. आणि फ्लोईंग वॉटरच्या कायनेटिक एनर्जीमुळे टर्बाईन्स रोटेट होणार आहेत, त्यांना ती कायनेटिक एनर्जी मिळणार आहे. टर्बाईन्स रोटेट झाले म्हणजेच टर्बाईन्सच्या कायनेटिक एनर्जीमुळं जनरेटरमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होणार आहे. नाऊ यू विल सी हिअर द स्केमॅटिक डायग्रॅम फॉर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचं एक डायग्रॅम तुम्हाला इथं दाखवलेली आहे. मग त्याच्यामध्ये जो काही रिवर आहे, डॅम कन्स्ट्रक्ट केले जातात अक्रॉस द रिवर. मग इथं वॉटर फ्रॉम अबाउट मिडल टू द टोटल हाईट ऑफ द डॅम इज टेकन टू द टर्बाईन्स. आता पाणी जे आहे, डॅम आहे, या बाजूला काय आहे, हा पोर्शन डॅमचं, आणि इथं वॉटर हे काय केलं जाणार आहे, स्टोअर केलं जाणार आहे. ही आहे डॅमची हाईट. आणि त्याच्यानंतर आता मिडल रिजन, डॅमचा जो काय मिडल रिजन आहे, त्या मिडल रिजनमधून काय केलं जाणार आहे, इथं गेट्स असणार आहेत किंवा स्लॉईस गेट त्यांना म्हटलं आहे, म्हणजेच वॉल्व्स असतात एक, ते फिरवले की पाण्याचा जो काही प्रवाह आहे तो आपल्याला काय करता येणार आहे, त्या गेटमधून पाणी या डॅममधलं बाहेर घेता येणार आहे. त्याला काय म्हटलेलं आहे, जे डिव्हाइस यूज केलं जातं दे आर गेट्स किंवा स्लॉईस गेट. आणि आता स्लॉईस गेट्स म्हणजे तिथं वॉल्व्स यूज केले जातात. मग त्या गेटमधून आता कुठं असणार आहेत, तर त्या डॅमच्या मिडल रिजनमधलं. मग इथं 3 पॉईंट्स दाखवले आहेत, ए बी सी. बी हा काय आहे, मिडल रिजनमध्ये असणार आहे. रिझर्वायर जो आहे, डॅमचं स्टोर्ड वॉटर आहे, त्याच्यामधला मिडल रिजन हा कोणत्या पॉईंटनं दाखवलेला आहे, बी डायग्रॅम, बी पॉईंटनं. या मिडल रिजनमधून टोटल जी हाईट आहे त्याच्या मिडल रिजनमधून पाणी काय केलं जाणार आहे, स्लॉईस गेट्सच्या मार्फत. इथं एक कॅनल असणार आहे, या कॅनलमधून वॉटर कुठं जाणार आहे, तर जिथं टर्बाईन्स बसवलेले आहेत त्या टर्बाईनवर जाणार आहे. आणि या फ्लो ऑफ वॉटरमुळं इथं टर्बाईन जे आहे ते लिक्विडमुळं किंवा फ्लो ऑफ वॉटरमुळं ते काय होणार आहेत, रोटेट होणार आहेत. आणि ते रोटेट झाले की जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. आणि ही इलेक्ट्रिसिटी बाहेर सर्किटमध्ये जाणार आहे, कलेक्ट केली जाणार आहे आणि ट्रान्समिट केली जाणार आहे. मग आता त्याच्यानंतर जे काही टर्बाईन्स रोटेट करून झालेलं जे पाणी आहे, इट इज अलाउड टू फ्लो इन द फ्लो ऑफ रिव्हर. ते मग पुढं नदीच्या पाण्यामध्ये किंवा सोडलं जाणार आहे. मग आता इथं काय केलं जातं, डॅम जे आहे त्या डॅमची जी वॉल असते त्याची हाईट मोठी असते. त्याच्यानंतर त्याचा जो बेसचा असतो, ती बेसची वॉल जी आहे ती ब्रॉड असते आणि नंतर वरच्या बाजूला ती नॅरो होत जात असते. आता बॉटमला म्हणजे जिथं जनरेटर्स जे आहेत ते जनरेटर्स लोअर हाईट म्हणजे डॅम आणि त्याच्या लोअर हाईटला काय असणार आहे, पॉवर जनरेशनचा प्लांट असणार आहे की जिथं जनरेटर्स असणार आहेत, टर्बाईन्स बसवलेले असणार आहेत. मग आता तुम्हाला म्हणजेच इथं वॉटर स्टोर्ड इन डॅम ते काय केलं जाणार आहे, इट इज अलाउड टू फ्लो विथ अ व्हेलॉसिटी. त्याला एक व्हेलॉसिटी मिळणार आहे, अलाउड टू फॉल, आणि ते ग्रेटर हाईटपासून घेतलेलं असणार आहे, त्याच्यामुळे त्याची व्हेलॉसिटी जास्त असणार आहे आणि मोर कायनेटिक एनर्जी त्या वॉटरला मिळणार आहे. त्या कायनेटिक एनर्जीमुळं टर्बाईन्स रोटेट होणार आहेत. टर्बाईन्स ड्राईव्ह झाले तर जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. दिस इज हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. विथ रेफरन्स टू पॉईंट बी, पोटेन्शियल एनर्जी ऑफ हाऊ मच वॉटर रिझर्वॉयर इन द डॅम विल बी कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. आता बी हा पॉईंट, आता इथं 3 पॉईंट्स दाखवलेले आहेत तुम्हाला. मग कुठलं स्लॉईस गेट आहे, स्लॉईस गेट ॲट पॉईंट बी. जर आपण ओपन केलं तर वॉटर फ्रॉम द रिझर्वायर विल फ्लो. ते रिझर्वायरमधलं वॉटर जे आहे, डॅममधलं वॉटर जे आहे ते दिस विल फ्लो स्टार्ट टू फ्लो, आणि ते फ्लो होणार आहे. आणि फ्लो व्हायला लागल्यावरती पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. आता याच्यावरती जेवढं पाणी असणार आहे हे काय होणार आहे, हे फ्लो होणार आहे. म्हणजेच द पोटेन्शियल एनर्जी
ऑफ द स्टोर्ड वॉटर विल बी कन्व्हर्टेड, जेवढं बी पॉईंटच्या वरती स्टोर्ड वॉटर आहे ते जी काही पोटेन्शियल एनर्जी या वॉटरची आहे इट इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ऑफ द क्वांटिटी ऑफ कायनेटिक एनर्जी. आणि त्याच्या जी काही क्वांटिटी ह्या स्लॉईस गेटमधून जे वॉटर फ्लो होणार आहे त्या वॉटरच्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कायनेटिक एनर्जीमध्ये होणार आहे. म्हणजेच जेवढं पाणी या गेटमधून बाहेर पडणार आहे त्या पाण्याच्या त्या पाण्याची पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कायनेटिक एनर्जीमध्ये होऊन टर्बाईन्स रन होणार आहेत. मग द क्वांटिटी ऑफ वॉटर दॅट द गेट अलाउ टू फ्लो, त्या वॉटरची पोटेन्शियल एनर्जी, द पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर बाय विच द गेट अलाउज टू फ्लो इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. त्याचं कन्व्हर्शन कायनेटिक एनर्जीमध्ये होणार आहे. आता व्हॉट विल बी द, आता समजा लोअर सरफेसचं असेल किंवा ॲट ए पॉईंटचं असेल, बी पॉईंट सीचं असेल, तर वॉटर हे कुठलं जाणार आहे, मिडल रिजनचंच जाणार आहे. आणि जेवढं पाणी फ्लो होणार आहे या गेटमधून जेवढं पाणी फ्लो होऊ शकणार आहे त्या वॉटरचे पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कायनेटिक एनर्जीमध्ये होणार आहे. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल टेकिंग वॉटर टू टर्बाईन स्टार्ट्स ॲट पॉईंट ए. म्हणजे आता इथं स्लॉईस गेट जो आहे हा बी पोझिशनला ठेवलेला आहे, पण जर आपल्याला हायर लेवलचं वॉटर जर घेतलं तर काय होईल विचारलं आहे. म्हणजे स्लॉईस गेट कुठं असणार आहे, ॲट पॉईंट ए, आणि तिथून जर आपण वॉटर टर्बाईन्सकडे आणलं तर व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन ते विचारलेलं आहे. मग आता ए पोझिशन जो आहे तो ए पोझिशन कुठे आहे, हायर ॲट ग्रेटर लेवलला आहे, हायर हाईटला आहे. सो इफ वी टेक वॉटर फ्रॉम स्लॉईस गेट ॲट ए, त्या ए मधल्या पोझिशनपासून जर पाणी घेतलं तर त्या पाण्याला काय असणार आहे, ग्रेटर स्पीड असणार आहे, बी पेक्षा जास्त स्पीड असणार आहे, ग्रेटर स्पीड त्याला असणार आहे. आणि बिकॉज पॉईंट ए इज ॲट हायर लेवल, आणि सो द वॉटर विल ॲक्वायर ग्रेटर कायनेटिक एनर्जी, त्या वॉटरला जास्त कायनेटिक एनर्जी असणार आहे. आणि ड्यू टू धिस मोर रोटेशन्स किंवा ब्लेड जे आहे टर्बाईन्स जे आहे इट विल रोटेट विथ ग्रेटर स्पीडनं रोटेट झाल्यावरती मोर एनर्जी, ग्रेटर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड, त्याची इलेक्ट्रिसिटी जनरेट जी होणार आहे ती ग्रेटर अमाऊंटमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल टेकिंग वॉटर टू टर्बाईन स्टार्ट्स ॲट पॉईंट सी. आता जर सी या पोझिशनपासून एक चॅनल ड्रॉ करून, म्हणजेच एक पाणी याच्यामधून घ्यायचं झालं. आता सी ही पोझिशन कुठे आहे, तर सी ही पोझिशन जी आहे ती लोअर हाईटला आहे ॲज कम्पेअर्ड टू द चॅनल विच कॅरीज. म्हणजे आता सी ही पोझिशन जी आहे इट इज ॲट लोअर पोझिशन, सीची पोझिशन सगळ्यात खाली आहे आणि त्याच्यामधून जे काही वॉटर अलाव होणार आहे टू फ्लो त्याचा स्पीड जो असणार आहे, त्याची वेलॉसिटी जी असणार आहे ती कमी. देअरफॉर कायनेटिक एनर्जीसुद्धा काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि कायनेटिक एनर्जी कमी झाल्यावरती टर्बाईन्सचं रोटेशन जे आहे ते मध्ये होणार आहे किंवा लोअर असणार आहे. त्याला मिळणारी कायनेटिक एनर्जी, टर्बाईन्सला मिळणारी कायनेटिक एनर्जी ही स्मॉल क्वांटिटीमध्ये असल्यामुळं इलेक्ट्रिसिटी जी आहे ती जेवढी पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये जनरेट होणार नाही. इट विल अफेक्ट द प्रोडक्शन ऑन इलेक्ट्रिसिटी, मीन्स मोर एनर्जी विल नॉट बी क्रिएटेड, ओनली लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज क्रिएटेड. इलेक्ट्रिक एनर्जी कमी प्रमाणामध्ये होणार आहे. म्हणून जो काही इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स जे आहेत त्यांच्यामध्ये जे काही वॉटर टर्बाईन्सकडे नेलं जातं तो कॅनल हा कुठं असतो, मिडल ऑफ द डॅम, मिडल हाईटला असणार आहे, डॅमच्या मिडल हाईटपासून सुरू होणार आहे. म्हणजे ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड, इलेक्ट्रिकल एनर्जी जी तयार होणार आहे ती ॲडिक्वेट प्रपोर्शनमध्ये होणार आहे.
मग आता सिन्स नो फ्युएल इज बर्न्ड इन हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट, नो एअर पोल्युशन ड्यू टू कंबशन ऑफ फ्युएल रिझल्ट्स. पहिला ॲडव्हान्टेज काय आहे त्याचा, नो फ्युएल इज बर्न्ड देअरफॉर नो एअर पोल्युशन. हावेवर कन्सिडरिंग द इश्यूज लाईक फोर्स्ड मायग्रेशन ऑफ लार्ज कम्युनिटी, आता इथे काय आहेत हे त्याचे डिसएडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत किंवा प्रॉब्लेम्स कोणते आहेत किंवा लिमिटेशन्स काय आहेत त्याचे. आता ज्या वेळेला डॅम कन्स्ट्रक्ट होणार आहे त्यावेळेस बॅक वॉटर त्याचं जे आहे त्याच्यामध्ये भरपूर लँड सबमर्ज केली जाणार आहे. मग त्या लँडवरती असलेलं जे काही वर लोक राहत असतील त्यांचं पुन्हा काय करायला लागणार आहे, रिहॅबिलिटेशन त्यांचं करायला लागणार आहे. म्हणजे मायग्रेट करायला लागतील तिथनं लार्ज कम्युनिटी मायग्रेशन केलं जाणार आहे. मायग्रेशन म्हणजे त्यांचं स्थलांतर केलं जाणार आहे, दुसरीकडं त्यांना जागा दिली जाईल. असं सबमर्जिंग ऑफ फॉरेस्ट्स अँड फर्टाईल लँड, जर तिथे फर्टाईल लँड शेती ते असेल तर फर्टाईल लँड सबमर्ज होणार आहे. जे काही फॉरेस्ट असतील, झाडं असतील, वनस्पती जे आहे ते सबमर्ज होणार आहे. आणि इट विल ॲडव्हर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग क्रिएचर्स इन द रिव्हरमध्ये असलेले लिव्हिंग ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे आहेत, लिव्हिंग क्रिएचर जे आहेत किंवा ॲक्वॅटिक ॲनिमल्स त्यांच्यावरती सुद्धा ॲडव्हर्स इफेक्ट त्याचा होणार आहे. इट हॅज ऑलवेज बीन अ पॉईंट ऑफ डिबेट वेदर हायड्रोइलेक्ट्रिसिटी इज एन्व्हिरॉन्मेंट फ्रेंडली ऑर नॉट. म्हणजे आता या प्रॉब्लेममुळं आपल्याला हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट जे आहेत ते इको फ्रेंडली आहेत का किंवा एन्व्हिरॉन्मेंट फ्रेंडली आहेत का नाहीत याच्यावरती चर्चासत्र चाललं जातं. आणि तुम्हाला पण त्याच्यामध्ये काय पॉईंट्स ॲड करायचे आहेत का किंवा हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द हायड्रोइलेक्ट्रिक किंवा काय असणार आहे अबाउट द हायड्रोइलेक्ट्रिक सिटी इज एन्व्हिरॉन्मेंटली फ्रेंडली ऑर नॉट. डिस्कस किंवा राईट युअर ओपिनियन असा क्वेश्चन विचारल्यावरती तुम्हाला सांगायला आलं पाहिजे. आता याच्यामध्ये म्हणजे मेन प्रॉब्लेम्स काय असणार आहेत, लार्ज अमाऊंट ऑफ लँड काय होणार आहे, गेट सबमर्ज्ड अंडर द वॉटर. प्रॉब्लेम्स आर क्रिएटेड बाय मायग्रेशन्स ऑफ लार्ज कम्युनिटी. त्याचबरोबर जे काही रिव्हरमध्ये असलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा ॲडव्हर्स इफेक्ट होणार आहे. त्याचबरोबर जे काही लँड फॉरेस्ट एरिया किंवा लँडवरती असलेला प्लांट्स ॲनिमल्स सबमर्ज झाल्यामुळं जे काही डिकम्पोजिशन होणार आहे त्या डिकम्पोजिशनमध्ये काय होणार आहे, पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये जर तसेच वनस्पती सबमर्ज झाल्यावरती जर काही डिके होणार आहेत ते आणि त्यांच्यामधून मिथेन गॅस इव्हॉल्व होणार आहेत. तुम्हाला पाण्यावरती बुडबुडे आलेले दिसतात. मग त्याच्यामध्ये जसं आपण मिथेन हा मार्श गॅस म्हणतो, म्हणजे जिथं दलदल आहे आणि तिथे काय होणार आहे, मिथेन गॅस प्रोड्यूस होणार आहे. आणि म्हणजेच प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या रिमेन्स त्याचं डिकम्पोजिशनमध्ये मिथेन गॅस इव्हॉल्व होणार आहे आणि हा मिथेन गॅस ग्लोबल वॉर्मिंगला सुद्धा कारणीभूत ठरणार आहे. एन्व्हिरॉन्मेंटचं टेम्परेचर इन्क्रीजसुद्धा होऊ शकणार आहे याच्यामुळं. मग आता त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत तो पार्ट. ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर जनरेशन्स. सिन्स नो फ्युएल इज बर्न्ड इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर जनरेशन देर इज नो फ्युएल रिझल्टिंग फ्रॉम कंबशन ऑफ फ्युएल्स. नो पॉल्युशन म्हणजे तिथे पॉल्युशन होणार नाही. इफ देर इज सफिशियंट वॉटर स्टोरेज इन द डॅममध्ये सफिशियंट वॉटर स्टोरेज असेल तर इट इज पॉसिबल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ॲज अँड वेन नेसेसरी. म्हणजे तिथे आपल्याला जेव्हा हवी तेव्हा इलेक्ट्रिसिटी गरजेनुसार तयार करायला येणार आहे. आणि दरवेळेला हे जे काय वॉटर रिझर्व्ज आहेत त्याच्यामध्ये रेनमुळं काय होणार आहे, ते रिप्लेनिश होणार आहेत, पुन्हा पुन्हा ते भरले जाणार आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये खंडितपणा किंवा ते पॉवर जनरेशन हे स्टॉप होणार नाही. ऑल्दो वॉटर रिझर्वायर इज यूज्ड फॉर पॉवर जनरेशन इट कॅन बी रिप्लेनिश्ड ड्युरिंग रेनी सीझन. रिप्लेनिश्ड म्हणजे काय, त्यांचं पुनर्भरण होणार आहे, पुन्हा त्याच्यामध्ये पाणी येणार आहे रेनी सीझनमध्ये. आणि याच्यामुळं लीडिंग टू अनइंटरप्टेड पॉवर जनरेशन. अनइंटरप्टेड म्हणजे खंडित होणार नाहीत. हा अखंड आपल्याला
चालू राहणार, पॉवर जनरेशन प्रोसेस ही आपल्याला मिळणार आहे, ती थांबणार नाही. द प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स कोणते आहेत? तर बॅक वॉटर ड्यू टू स्टोरेज ऑफ वॉटर इन डॅम मे सबमर्ज विलेजेस ऑर काय असणार आहे, टाउन्स सबमर्ज होणार आहेत त्याच्यामध्ये इन दॅट एरिया. धिस लीड्स टू द प्रॉब्लेम ऑफ रिहॅबिलिटेशन ऑफ द डिस्प्लेस्ड पॉप्युलेशन. त्याच्यापासून आता जे काही मायग्रेशन करायला लागलेलं आहे, त्या मायग्रेशनमध्ये त्या जे काही लोक असतील पीपल्सचं, त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं हा प्रॉब्लेम असणार आहे. मोरेवर धिस कॅन ऑल्सो सबमर्ज फॉरेस्ट ॲज वेल ॲज फर्टाईल लँड. फर्टाईल लँड पण सबमर्ज होणार आहे, फॉरेस्ट पण सबमर्ज होणार आहे. म्हणजेच तिथं बायोडिग्रेडेशन काय होणार आहे, बायोडायव्हर्सिटीला ॲडव्हर्स इफेक्ट बायोडायव्हर्सिटीवरती होणार आहे. द ऑब्स्ट्रॅक्शन्स ऑफ द फ्लो ऑफ वॉटर रिव्हर वॉटर मे हॅव ॲडव्हर्स इफेक्ट इन लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. रिव्हरमध्ये जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, तो फ्लो जो आहे ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळं त्यांच्या लाईफवरती पण ॲडव्हर्स इफेक्ट होणार आहे. दीज आर द प्रॉब्लेम्स. हे इथं ॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत. आणि दिस इज द डायग्रॅम स्केमॅटिक ऑफ किंवा स्केमॅटिक डायग्रॅम ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. मग तुम्हाला ही डायग्रॅम दिली जाते आणि इथं जसे क्वेश्चन्स विचारले ते क्वेश्चन्स त्याचे आन्सर्स तसे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याचबरोबर तुम्ही याच्या आधी बघितलेलं न्यूक्लिअर नॅचरल गॅसवरती असलेला, मग ह्याच्यामध्ये कंबशन चेंबर जे आहे त्याचा यूज, फ्युएल कोणतं यूज केलं जातं, टर्बाईन कोणत्या टाईपचं आहे, मग इथं गॅस टर्बाईन यूज झालेला आहे. त्याच्याही आधी तुम्ही थर्मल पॉवर प्लांट असेल आणि किंवा कुठला आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट, त्याच्यामधलं टर्बाईन जे होतं ते कोणतं आहे, स्टीम टर्बाईन होतं. त्याच्यानंतर आता हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये जे टर्बाईन आहे तिथं स्टीम टर्बाईन नाही, तर ते लिक्विड फ्लो ऑफ वॉटरमुळं ते टर्बाईन काय होणार आहे, रोटेट होणार आहे. मग लिक्विड ऑर स्टीम टर्बाईन, गॅस टर्बाईन ते. आणि आता पुढं आपल्याला कोणतं बघायचं आहे, इथं तुम्हाला एक माहिती दिलेली आहे त्याच्याही आधी द कायनेटिक एनर्जी दिस. हे बघा याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, तर जे काही हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आहेत इंडियामधले त्यांचे नेम्स, स्टेट आणि त्यांची कपॅसिटी दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामधला मेन मोठा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट कोणता आहे, कोयना, आणि त्याची कपॅसिटी किती आहे, 1960 मेगावॅट एवढी पॉवर तिथं जनरेट होते. त्याच्यानंतर तिहारी हा उत्तराखंडमध्ये असलेला प्रोजेक्ट आणि त्याच्यामध्ये 2400 मेगावॅट पॉवर जनरेट केली जाते. त्याच्यानंतर श्रीशैलम आंध्र प्रदेश, त्याच्यामध्ये 1670 मेगावॅट पॉवर इज जनरेटेड. नाव इन हिमाचल प्रदेश प्लेस कोणती आहे, नॅफ्ता झाकरी, याच्यामध्ये द पॉवर प्लांटची कपॅसिटी किती आहे, 1500 मेगावॅट एवढी एनर्जी. हे आहे डिफरंट पॉवर प्लांट्स, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स इन इंडिया. तुम्हाला तुमच्या एक पुस्तकामध्ये हे पॉवर प्लांट्स दिलेले आहेत. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आहेत, थर्मल पॉवर प्लांट्स आहेत, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स, मग त्यांचे नेम्स, त्यांची कपॅसिटी आणि ते कोणत्या प्लेसमध्ये आहेत हे माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर कोयना डॅम, जिथं आपल्या म्हणजे मेजर पोर्शन ऑफ महाराष्ट्र त्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणारा किंवा जनरेट केली जाणारी कोणता आहे, कोयना डॅम. त्याच्यानंतर व्हॉट इज लेक टॅपिंग आणि वाय इट्स टेक्स प्लेस. आता लेक टॅपिंग म्हणजे काय आणि ते का केलं जातं. आता याच्यामध्ये असा लेक टॅपिंग हे कोयना डॅममध्ये सुद्धा केलेलं आहे. एक 7-8 वर्षापूर्वी कोयना डॅम, त्याच्यामध्ये त्याचं जे काही बॅकवॉटर असेल त्याचा जो रिझर्वॉयर आहे वॉटरचं, त्याच्यामध्ये लेक टॅपिंग केलेलं होतं. मग आता लेक टॅपिंग हे कशासाठी केलं जातं, लेक टॅपिंग म्हणजे काय असणार आहे. आता टॅपचा अर्थ काय असतो, तर त्याच्यामध्ये फ्लो ऑफ वॉटर पाईप असणार आहे आणि तो टॅप फ्लो ऑफ वॉटर केलं जाणार आहे. मग आता लेक
टॅपिंग म्हणजे काय, तर जो काही लेग आहे त्याच्यातनं जे काही पाणी, त्याचा पाणी साठवण्याचं कपॅसिटी वाढवली गेली पाहिजे. त्याच्यातलं पाणी जे आहे ते यूज केलं जातं. रिझर्वायर्समधलं वॉटर रिझर्वायर्स जे आहे त्याच्यातलं वॉटर इरिगेशनसाठी यूज केलं जातं, ड्रिंकिंग पर्पजसाठी, इंडस्ट्रीसाठी यूज केलं जातं. आणि मग हे वॉटर जे आहे ते टनल्स केले जाणार आहेत ॲट द बॉटम ऑफ द लेक. लेकच्या बॉटमला काय केले जाणार आहेत, टनल्स खोदले जाणार आहेत, टॅप केलं जाणार आहे, टनल्स खोदले जाणार आहेत. आणखीन त्याच्यातून वॉटर हे बाहेर नेलं जाणार आहे. आता हे टनल्स म्हणजेच त्याच्यातलं वॉटर हे बाहेर नेलं जाणार आहे, तिथं ते साठवलं जाईल लो लेवलला अजूनही. आणखीन त्याच्यामुळं त्या वॉटर रिझर्वायरमध्ये अजूनही वॉटर साठवता येणार आहे. मग वॉटर फ्लोज जे आहे ते ॲट द बॉटमला काय केले जाणार आहे, डायनामॅट्स यूज केले जाणार आहेत, सुरुंग लावले जाणार आहेत. आणखीन ते ब्लास्ट केल्यावरती त्या टनल्स जे आधी खोदायचे आहेत आणि त्या टनल्समध्ये टनल आणखीन त्याचा जो काही बॉटम आहे लेकचा तिथं सुरुंग लावून ते ओपन केले जाणार आहेत आणि ते वॉटर टनल्समधून फ्लो होणार आहे, ग्रेटर स्पीडमध्ये फ्लो होणार आहे. आणखीन त्याच्यामुळं वॉटर जे आहे ते हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये ग्रेटर स्पीडमध्ये नेलं जाईल, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी असेल. त्याचबरोबर ते वॉटर हे ड्रिंकिंग पर्पजसाठी सुद्धा अवेलेबल होऊ शकणार आहे, इरिगेशनसाठी, ते त्याच्यासाठी लेक टॅपिंग हे केलं जातं. आणि जर तुम्हाला अजूनही त्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इंटरनेटवरती पाहू शकता. लेक टॅपिंग आणि कोयना डॅममध्ये केलेलं लेक टॅपिंग याच्यावरती माहिती तिथं तुम्हाला मिळेल. आता नाव वी विल सी द इलेक्ट्रिक जनरेशन युजिंग विंड एनर्जी. हे नेम जे इकडच्या पेजवरती दिलं आहे ते इथं असणार आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग विंड एनर्जी. आता विंड एनर्जीचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, त्याच्यामध्ये ते आपण याच्यानंतर पाहूयात.